कोंडाजी बाबा, शिवस्वराज्य यात्रेत बाकी ठिकाणी तुमच्या आवाजाची लय आठवण येणार आहे. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब, जे संघर्षाचं प्रतीक म्हणून आज महाराष्ट्रासमोर उभं आहे आणि हा संघर्ष करत असताना योद्धा हा सहजासहजी हरत नाही, ह्याच्यावर जे विश्वास प्रत्येक वेळी प्रगाढ करतात ते माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब, महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, उपाध्यक्ष अनंतरावजी चौगुले, बाळासाहेबजी बानखिले, पूजाताई वळसे पाटील, सदानंदजी शिवाळे, शरदजी शिंदे, कुमारजी नाणेकर, दामोअण्णा घोडे, शंकरजी जांभळकर, राजश्रीताई निकम, अविनाशजी पोकळे, शंकरजी पिंगळे, धोंडीभाऊ शेठ भोर, संजयजी बडेकर आणि खरं तर ज्यांचं मगाशी आपण भाषण ऐकलं आणि ते भाषण ऐकल्यानंतरच मी म्हटलं तलवारीला धार लावून गडी येतात ते देवदत्तजी निकम, सगळे पत्रकार बांधव, सुदामजी बिडकर साहेब असतील, DK सर असतील, सगळे आपण सर्वजण. मला कळलं हसू का आलंय, पण हे हसू येणं नंतरचं अडचणीचं आहे. नंतर विलास शेटे आहेत, संतोषजी वळसे पाटील साहेब आहेत. कसं होतंय, आंबेगावात आल्यानंतर पटकन वळसे पाटील म्हटल्यानंतर आधीचं नाव आधी घाईघाईने घ्यायला लागते, ही एक परिस्थिती आहे. पण गमतीचा भाग असू द्या, पण आपण सर्व उपस्थित मान्यवर खरं तर आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा या सर्व आदिवासी बांधवांना देऊन आलो. आणि येताना मगाशी इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रश्न विचारला नेमका कुठे होतात, आणि तेव्हा मी सांगितलं की घोडेगावला शुभेच्छा देऊन उतरत असताना माननीय मंत्री महोदयांना भेटलो. आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी निकम साहेब घाईघाईने विचारलं व्हिडिओ काढला का. हा व्हिडिओ काढत असताना मला खरंच एक मनात प्रश्न आला. म्हणजे एक नाटक आहे. कसं आहे, आंबेगावात जयंत पाटील साहेब आमच्यावर फार मस्त टीका झाली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळी. आता सांगितलं त्यांनीच होतं सेलिब्रिटी आहे, सांगितलं त्यांनीच होतं अभिनेता शंकरदादा अभिनेता पाहिजे का नेता पाहिजे. आणि मग मला प्रश्न आठवला आणि तेव्हा आठवलं अश्रूंची झाली फुले नाटकातला एक डायलॉग आठवला. आता घोडेगावातच आठवला. अश्रूंची झाली फुले नाटकात एक डायलॉग आहे, म्हणजे हिरो त्याच्या शिक्षकांना, त्याला ज्यांना ते गुरुतुल्य मानतो त्यांना भेटतो. जेव्हा प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा तो शेवटचा संवाद असायचा आणि त्यावेळी ज्या शिक्षकांनी एका वेगळ्या मार्गावरून सन्मार्गावर आणलं, तोच शिक्षक जेव्हा भ्रष्ट होतो तेव्हा नायक त्या शिक्षकाला विचारतो, मातीत मिसळण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं पत्करलं, आणि जर भ्रष्टच व्हायचं होतं तर माझ्यासारख्या माणसात नसलेल्या माणसाला माणसात तरी का आणलं सर. असा डायलॉग आठवल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित अनेकांच्या मनात देवदत्त निकमांसारख्या अनेकांच्या मनात ही भावना असेल, संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं. संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा जर गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं तर अनेकांच्या मनात सुसंस्कृत राजकारणाचं स्वप्न आधी कशाला पेरलंच. काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.